भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण एल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सूनने टांग दिली आहे. यामुळे यावर्षीच्या उत्पादनावर घट होणार आणि याचा प्रत्येकाच्या खिशावर परिणाम होईल. यांच्यातील गणित या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. याचं गणित आपण समजून घ्यायचं कारण हे तुमच्या माझ्या जगण्याशी, भविष्यात येऊ घातलेल्या महागाईशी जोडलेलं आहे. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. नुकतंच देशाच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची आकडेवारी जाहीर केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा खरीप हंगामातील लागवड 16% घटल्याचं समोर आलंय. मागच्या वर्षी 632.69 लाख हेक्टर लागवड झालेली, तर यावर्षी 531.25 लाख हेक्टर इतकीच लागवड झालेली आहे. देशातील अर्धी लागवड ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, पण यंदा एल निनोचं संकट आणि पावसाने पाठ फिरवल्यामुळं ही लागवड घटल्याचे समोर आले आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 55% जमीन म्हणजे अंदाजे 1800 लाख हेक्टर जमीन लागवड योग्य आहे. पण संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार केला तर जवळपास 60% पर्यंत जमिनीचा वापर केला जातो. 41 ते 43% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, तर ग्रामीण भागात 46 ते 50% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. या आकडेवारीवरून प्राथमिक क्षेत्राला केवढा आर्थिक फटका बसेल आणि ज्याचे परिणाम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टरला बसेल याचा अंदाज बांधता येईल. सरकारी आकडेवारीनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत भात शेतीमध्ये 9% घट, डाळींची लागवडीमध्ये 24% घट, मुगाची 11% घट, उडीदची 30% घट, सरकारच्या बहुचर्चित श्री अन्ना कमकोर सिरियल्स मध्ये ज्वारीत 24% घट, बाजरीत 27% घट, मक्यामध्ये 20% घट आणि एलिट लोकांत फेमस झालेला रागी हा मागच्या वर्षी 1 लाख हेक्टरवर त्याची लागवड झालेली, तर यावर्षी त्याचा आकडा त्याहून खाली आला आहे. तेलबियांमध्ये 22% घट, यात भुईमुगात 34% घट, सोयाबीनमध्ये 16% घट, तर जेन्झीमध्ये ट्रेंडला असणाऱ्या सूर्यफुलाची मागच्या वर्षी अर्धा लाख हेक्टरवर उत्पादन झालेलं, तर यावर्षी 37% वाढ यात झाली आहे. नगदी पिकांमध्ये ऊस आणि जूट यांच्यामध्ये 2% वाढ, तर कापूस मात्र 16% घटला आहे. आणि यावर्षी खरीप हंगामात 16% घट झाली, तर याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे पावसाने घेतलेली माघार. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार 13 जुलै पर्यंत 741 जिल्ह्यांपैकी 397 जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पेक्षा कमी पाऊस, यापैकी 326 जिल्ह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई, तर 71 जिल्ह्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष नोंदवले गेले. तर 219 जिल्ह्यांमध्येच नॉर्मल पाऊस पडलाय, यापैकी 97 जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पेक्षा जरा जास्त पाऊस झाला, तर 24 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे पूर परिस्थितीही निर्माण झालेली. महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीला 50% जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पावसापेक्षा कमी पाऊस झाला. आता अचानक 10 दिवस पावसाने दांडी मारली आहे, यामुळे दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्रावर घोंगावत आहे. सध्या पावसाने पाठ फिरवली, यामुळे सरकारनं वेळीच पाऊल उचलली नाहीत, तर यावर्षी शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. जून 2026 मध्ये सरकारी आकडेवारीनुसार एकूण महागाई ही 4.38% वर जात आरबीआयच्या 4% मर्यादाही तिने पार केली आहे. तर अन्न महागाई ही 5.32% वर जात जानेवारी 2025 पासून आतापर्यंतची सर्वात जास्त अन्न महागाई नोंदवली गेली आहे. जर जुलै अखेर पाऊस पडला नाही तर देशातील भूजल पातळी आणि एकत्रित खरीप लागवडीमध्ये मोठी घट होऊन पाणी टंचाई आणि महागाईला सामोरे जावे लागेल. दुर्दैवाने या विषयावर प्रशासकीय पातळीवर चर्चा होताना दिसत नाही.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा.